नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण अत्यंत महत्त्वाच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहत आहोत, ज्या की गणिती क्रियामध्ये विशेषतः भागाकार क्रियामध्ये या कसोट्या अत्यंत महत्त्वाच्या असतात। कोणताही भागाकार आपल्याला सहज करता येतो, त्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। आतापर्यंत आपण 2 पासून ते 10 पर्यंतच्या सर्व कसोट्या कमीत कमी वेळामध्ये आणि त्यांच्या उदाहरणासह पाहिलेल्या आहेत। त्या कसोट्या तुम्हाला समजल्या असतील, समजल्यात की नाही? समजल्या, ओके। आता आज आपण 11 ची कसोटी पाहूया। कितीची कसोटी पाहणार आहोत आपण आता? 11 ची कसोटी खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात मी सांगणार आहे। 11 ची कसोटी काय आहे पहा। दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज। आता समस्थानचे अंक बेरीज ते आपण पाहू, व विषमस्थानाच्या अंकांची बेरीज। कोणाकोणाची बेरीज करायचे? समस्थानाचे अंक म्हणजे रांगोळी पद्धतीने 1 सोडून 1, आणि विषमस्थानाच्या अंकांची बेरीज करून आलेलं जे उत्तर असतं, दोघांची जी बेरीज, त्यांची वजाबाकी करायची। आलेल्या दोघांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी करून उत्तर हे 0 किंवा 11च्या पटीमध्ये जर असेल, उत्तर 0 आलं असेल किंवा 11च्या पटीमध्ये, जसं 11च्या पटीमध्ये म्हणजे किती? 22, 44, 66 हे 11च्या पटीमध्ये आहे, किंवा 121 हे पण 11च्या पटीमध्येच आहे, 11चा वर्ग आहे। हे उत्तर हे 0 किंवा 11च्या पटीत जर असेल, येत असेल, तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो। हे नंतर लिहून घ्या, कसोटी अगोदर समजून घ्या। आपण एक उदाहरण घेऊया आणि मग ते त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो की नाही हे आपल्याला लक्षात येईल। एक उदाहरण सांग। 2,65,342 पहा, एक उदाहरण घेऊ आपण, ऐक नाही, हे घेतलं उदाहरण। आता या संख्येकडे पाहिल्याबरोबर आपल्याला सांगता आलं पाहिजे की या 2,65,342 मग संख्या छोटी असो की मोठी असो, त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं? कसोटी। कसोटी काय आहे? समस्थानाच्या अंकांची बेरीज। आता समस्थानचे अंक कोणते असतात? पहिला अंक एकक स्थानचा, त्यानंतर 1 सोडून 1 रांगोळी पद्धतीने, रांगोळी काढतो की नाही आपण? 1 सोडून 1, 2, 3, 6 आणि आता पुढं नाही। पुढं आहे का समस्थानचा अंक? नाही। आता समस्थानच्या अंकांची बेरीज करा। 2, 2 आणि 3 5, 5 आणि 6 11च्या पुढे आता पुढे समस्थानचा अंक नाही। समस्थानच्या अंकांची बेरीज किती आली हो? इथं लिहू आपण, समस्थानाच्या, मी शॉर्ट मध्ये लिहितो, अंकांची बेरीज। समस्थानच्या अंकांची बेरीज किती आली? म्हणा म्हणा। आता विषम स्थानचे अंक कोणते? अंक विषम स्थानचे अंकांची बेरीज। आता विषम स्थानचे अंक म्हणजे कोणते? हा घेतलाय आपण आता, एकक स्थानचा सोडून दशक स्थानचा, हा 1, त्यानंतर 5, नंतर सांगा 2, नंतर आता पुढे नाही। आता म्हणजे विषम स्थानचे कोणते कोणते अंक आहेत सांगा? 4, 5 आणि 2। बेरीज करा यांची, 4 आणि 5 9, 9 आणि 2, म्हणजे इथं लिहू आपण विषम स्थानाच्या अंकांची बेरीज। काय? विषम स्थानाच्या अंकांची बेरीज किती आली? 11। समस्थानच्या अंकांची बेरीज पण किती आली? 11। आता या दोघांची बेरीज, या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला। काय करायची? करा वजाबाकी। 11 मधून 11 गेले 0। जर आपली कसोटी काय आहे? समस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी करून उत्तर हे किती आलं तर 0 जर आलं तर, उत्तर आलं की नाही मग 0? उत्तर जर 0 आलं तर या संख्येला म्हणजे 2,65,342 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो। किती सोपी पद्धत आहे पहा। 11 ने निशेष भाग जातो की नाही आपण तो घालून बघूया। इथं मी लिहितो 11, ओके। आता 11 ने 11 ला भाग, 11 1 11। आता 11 ने 2 ला भाग घालता येतो का? नाही, इथं मी पुसून टाकतो। हा, मग काय करतो आपण? 0चा भाग देतो, मग पुढचा एक अंक घेतला, किती झाले?
26. 11चा पाडा 26 आहे पण म्हणा 11 दोन्ही 22. किती उरले 26 मधले 22 गेले, 4 उरले. किती झाले आता इथं 45. 11चा पाडा 45 आहे पण म्हणा 11 4 44. 45 मधले 44 गेले. किती उरले 1 उरलं. किती झाले 13. 11चा पाडा 13 आहे पण म्हणा 11 1 11. किती उरले 2 उरले. किती झाले इथं 24. 11चा पाडा 24 आहे पर्यंत म्हणा 11 दोन्ही 22. 24 मधले 22 गेले. किती उरले 2 उरले. किती झाले इथं 22. 11चा पाडा 22 आहे पण म्हणा 11 दोन्ही काही उरलं का पुढे उरलं नाही किंवा शिल्लक राहिलं नाही, म्हणजेच 11ने या संख्येला निशेष भाग गेला. गेला की नाही गेला. आता आणखीन एक उदाहरण घेऊया. इथे घेऊ. हा सांगा एक उदाहरण सांग. 171. बघा एक संख्या घेतली. आता परत एकदा इकडे पहा. या संख्येला 11ने निशेष भाग जातो की नाही. कसोटी वापरायची. काय करायचं आता समस्थानच्या अंकांची बेरीज. समस्थानचे अंक कोणते कोणते आहेत पहा. मनातल्या मनात केलं तरी चालतं. हे 1 1 1 2 2 आणि 7 9 आणि पुढे अंक नाही, म्हणजे समस्थानच्या अंकांची बेरीज किती आली 9. आता विषम स्थानच्या अंकांची बेरीज करा. विषम स्थानी कोण कोण आहेत 7 7 आणि 5 12 12 आणि 8 20. किती 20. आता तो काही जण म्हणतात की 9 मधून 20 कसं काढायचं. आपल्याला काय करायचं असं 9 छोट्यातून मोठी असं काही सांगितलेलं आहे का नाही. समस्थानच्या अंकांची बेरीज विषम स्थानच्या अंकांची बेरीज आणि त्यांचा फक्त फरक करायचा, म्हणजे त्यांची वजाबाकी. छोट्यातून मोठं काढा किंवा मोठ्यातून छोटी काढा. 20 मधून 9 गेले 11. किती 11. किती आलं उत्तर किती आलं 11 आलं. म्हणजे आपल्याला काय सांगितले कसोटीमध्ये समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांचं उत्तर यांची वजाबाकी 0 किंवा 11च्या पट्टीत आले तर. आता 11च्या पट्टीमध्ये 11 आहे की नाही. 11च्या पाड्यामध्ये 11 आहे की नाही आहे. आणि म्हणून या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता भाग जातो की नाही तुम्ही वहीमध्ये करा आणि मग मला कमेंट मध्ये कितीचा भाग गेला, पूर्ण भाग गेला की नाही आणि त्याचं उत्तर किती आलं हे मला कमेंट मध्ये सांगा. अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण 11ची कसोटी पाहिलेली आहे. तुम्ही आणखीन किती उदाहरणे घेऊ शकता. 121 घ्या छोटं उदाहरण. आता 121 ला 11ने निशेष भाग जातो की नाही. काय करायचं समस्थानच्या अंकांची बेरीज करा. 1 आणि 1 आणि 1 किती झालं 2 आलं. आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज करा. 2 एकच अंक आहे 2. आता यांची वजाबाकी करा 0 आलं. म्हणजे 11ने 0ला पण भाग जातो. म्हणजे या पूर्ण 121 ला 11ने निशेष भाग जातो. अशा पद्धतीचे उदाहरणे त्या कसोट्या ज्या आहेत त्या सगळ्या कसोट्यांची उदाहरणे तुम्ही स्वतः मनाने तयार करा. तुम्ही अधिक सराव करा आणि या सर्व कसोट्यांवर आधारित एक जम्बो टेस्ट ऑनलाईन जम्बो टेस्ट मी तुम्हाला देणार आहे. विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित टेस्ट तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती दिलेली टेस्ट सोडवा. तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट मध्ये पण सांगा. आणि आतापर्यंतच्या सर्व टेस्ट जर तुम्ही कसोट्या 2 ते 11 पर्यंतच्या सर्व कसोट्या पाहिल्या नसतील तर त्या सर्व कसोट्यांच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. ही कसोटी समजली तुम्हाला. समजली असेल सोपी वाटत असेल तर लाईक करा, वर्गातील मित्रांना शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे ट्रिक्स आणि टेक्निक्सची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आता आपण या ठिकाणी थांबूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.